श्री गुरुचरित्र अध्याय 35. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्य नामधारक सिद्ध मुनींना म्हणाला. श्री गुरूंनी त्या दाम्पत्याला रुद्राध्यायाचे महात्म्य सविस्तरपणे सांगितले. त्यानंतर पुढे काय झाले ते मला विस्तारपूर्वक सांगावे. गुरुचरित्र ऐकण्यासाठी माझे मन उत्सुक झाले आहे. तेव्हा सिद्ध म्हणाले, वत्सा ऐक, पुढील कथा अपूर्व आहे. त्या पतिव्रतेने श्री गुरूंना विनंती केली. दोन्ही हात जोडून भक्तिभावपूर्वक विचारले, आमची गती पुढे काय होणार? आम्ही आता काय करावे? आपण याकरिता आम्हाला मंत्रोपदेश करावा, म्हणजे आपल्या चरणांचे नित्यस्मरण आम्हाला समाधान देईल. तेव्हा श्री गुरु तिला म्हणाले, स्त्रियांना काय उपदेश देणार? त्यांनी आनंदाने पतीची भक्ती करावी. स्त्रियांना उपदेश दिल्याने मंत्राला विघ्न बाधा होते. पूर्वी शुक्राचार्यांच्या बाबतीतही असेच विघ्न निर्माण झाले होते. श्री गुरूंचे हे वचन ऐकून तिने हात जोडून विचारले, स्त्रिया मंत्र लाभण्यापासून वंचित का? शुक्राचार्याला पूर्वी काय त्रास झाला होता? स्वामी, आम्हाला याविषयी सविस्तर सांगा. असे म्हणून कारुण्यपूर्वक बोलणे करून ती श्रीगुरूंना नतमस्तक झाली. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, पूर्वी घडलेली ही कथा आहे. देवांचे आणि दैत्यांचे युद्ध नेहमीच होत असे. दैत्यांचे सैन्य रणांगणात मरण पावले की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवन मंत्राने सैनिकांना पुन्हा जिवंत करून युद्ध करण्यास पाठवत असत. इंद्र दैत्यांना वज्राने मारित असे. मात्र शुक्राचार्याने संजीवन मंत्र जप केल्याने दैत्य पुन्हा दैवसैन्य मारण्याकरिता धावून येत असत. असे सतत झाल्याने इंद्र एके दिवशी कैलासास गेला आणि शंकराला शुक्राचार्यांच्या मंत्रविद्येविषयी सांगता झाला. तेव्हा शंकर क्रुद्ध झाला. त्याने नंदीला सांगितले, वेगाने जा आणि शुक्राचार्याला धरून आण. स्वामी वचनानुसार नंदी तात्काळ गेला आणि ध्यानस्थ शुक्राचार्याला त्याने आपल्या तोंडात पकडले आणि थेट शंकरापाशी आणले. इकडे दैत्यांच्या सैन्यात हाहाकार माजला. अगस्तीने ज्याप्रमाणे समुद्र प्राशन केला त्याचप्रमाणे शंकराने शुक्राचार्याला गिळून टाकले. शुक्राचार्य अनेक दिवस शंकरांच्या पोटात होता. अखेरीस तो मूत्रद्वारातून कधी बाहेर निघून गेला याची शंकरालाही जाणीव झाली नाही. हा शुक्राचार्य ईश्वराच्या पोटात राहिल्यामुळे भार्गव या नावाने पुन्हा संजीवनी मंत्राचा उपयोग करू लागला. इथे इंद्राला चिंता पडली. त्याने पुरोहितांना बोलवले आणि त्यांना शुक्र मंत्रप्रयोग कसा करतो, दैत्यांना संजीवन कसे मिळते असे विचारले. त्याच्या कार्यात विघ्न आणू शकेल असा तू एकटाच आहेस. तुझ्यापाशी विवेक, बुद्धी आणि विचार आहेत. तू गुरुराज बृहस्पती आमचा पुरोहित आहेस. पहा, त्या दैत्यांचे सदैव शुक्रासारखा श्रेष्ठ गुरु त्यांना पुन्हा जिवंत करतो आणि ते निशंकपणे पुन्हा युद्धाला येतात. तू आमच्या बाबतीत असे का करीत नाहीस? तू आमची उपेक्षा का करतोस? तू स्वतःला देवगुरु म्हणवतोस, तेव्हा आता बुद्धी चालव आणि युक्ती शोध. सर्व देवांना तू पूज्य आहेस. तू आमच्यावर कृपा केलीस तर शुक्राचार्यांची काय महती? तो तुझ्या बरोबरीचा उरणार नाही. अशा अनेक प्रकारे इंद्राने बृहस्पतीची स्तुती केली आणि पूजाही केली. त्यामुळे बृहस्पती संतुष्ट झाला. तो इंद्राला म्हणाला, यासाठी जो उपाय करावयाचा तो षटकर्णी होता कामा नये, अन्यथा शुक्राचार्यांचे सामर्थ्य आहे तसेच राहील. आपण एखाद्यास कपट वेशाने विद्यार्थी म्हणून शुक्राचार्याकडे पाठवू. तो संजीवन मंत्र शिकून घेईल. आपण तसे केले नाही तर आपल्या कामात विघ्न येईल. माझा पुत्र कच याला मी विद्या शिकवण्यास पाठवण्याचे ठरवले आहे. तो संजीवन मंत्र शिकेल. पुढे बृहस्पती कच याला प्रेमाने म्हणाला, तू विद्यार्थी होऊन शुक्राचार्याकडे जा आणि शुक्राचार्यांची मनापासून सेवा कर आणि आमची मात्र निंदा कर आणि संजीवनी मंत्र कसा आहे ते शिकून घे. कचाने आपल्या पित्याचा व इंद्रादी देवांचा निरोप घेतला आणि तो विद्यार्थी रूप घेऊन शुक्राचार्यांकडे गेला. त्याने शुक्राचार्यांना साष्टांग नमस्कार केला आणि त्याच्या समोर चेहऱ्यावर कारुण्य आणून उभा राहिला. शुक्राचार्याने लगेचच विचारले, तू कोण? कोठून आलास? तेव्हा तो बृहस्पती पुत्र कच म्हणाला, मी तुमची महान कीर्ती ऐकली आहे. मला योग्य प्रकारे विद्या शिकावयाची आहे, म्हणूनच मी सेवेकरता आलो आहे. तुमच्या चरणांचा सेवक होऊन राहण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही भक्तांबद्दल कनवाळू असून अनाथांचा प्रतिपाल करणारे आहात. अशा रीतीने कच दीनभावनेने विनंती करता झाला. तेव्हा शुक्राचार्यांची कन्या देवयानी तिथे जवळच उभी होती. कडवळा येऊन तिने पित्याची प्रार्थना केली. देवयानी शुक्राचार्याला म्हणाले, हा ब्राह्मण दिसावयास भला वाटतो. याला तुम्ही शिष्य करून घ्यावे आणि विद्याभ्यास शिकवावा. कच सुंदर, सुलक्षणी आणि मदनासारखा कमनीय होता. तो आपल्याला हवा तसा पती आहे असे देवयानीच्या मनात आले
अशी इच्छा मनात धरून तिने पित्याला विनंतीपूर्वक प्रार्थना केली. शुक्राचार्याने ते सद्गुणी कचावर कृपा करून त्याला शिष्य करून घेतला. अशा रीतीने कस तेथे विद्याभ्यास करीत असताना हा देवांकडील असून कपट वेश धारण करून आल्याचे दैत्यांनी ओळखले. हा विद्या शिकेल, पुढे देवांना शिकवेल आणि आमची हानी होईल अशी चिंता ते व्यक्त करू लागले. काही काळ गेल्यानंतर शुक्राचार्याने कचाला समिध आणण्यासाठी पाठविले. तेव्हा त्याला मदत करण्याच्या निमित्ताने काही दैत्य रानात गेले आणि तिथे जाऊन त्यांनी द्वेषाने कचाला मारून टाकले आणि समिधा घेऊन ते घरी परतले. तेव्हा कच कुठे दिसत नाही हे पाहून देवयानी शुक्राचार्यांकडे कचाला आणा अशी विनंती करती झाली. कच आल्याशिवाय ती भोजन करण्यास तयार होईना. तेव्हा शुक्राचार्य विचार करू लागला. त्याने अंतर्दृष्टीने पाहिले आणि कच मृत्यू पावल्याचे जाणून त्याच्यासाठी संजीवनी मंत्र म्हटला आणि त्याला लागलीच जिवंत घरी आणला. यात अनेक दिवस सरले. दैत्य कचाचा अतिशय द्वेष करीत होत. अखेर एकदा तो अरण्यात गेला असता त्याला त्यांनी ठार मारले आणि तो पुन्हा जिवंत होऊ नये म्हणून त्याच्या शरीराचे बारीक तुकडे करून सर्वत्र फेकून दिले व ते घरी परतले. सूर्यास्त झाला तरीही कच परतला नाही. हे पाहून देवयानीने पित्याला काकुळतेने विनवले. कच मला प्राणाहून प्रिय आहे. तुम्ही त्याला आणले नाही तर मी विष खाईन. मला त्याची मूक तरी दाखवा असे म्हणत ती विलाप करू लागली. शुक्राचार्याला कन्येविषयी ममत्व होते. त्यामुळे त्याने अंतर्दृष्टीने पाहिले तेव्हा कचाला मारून त्याचे तुकडे करून टाकल्याचे त्याला दिसले. तेव्हा त्याने संजीवनी मंत्र म्हटला. त्या मंत्राच्या प्रभावाने कच तात्काळ घरी आला. देवयानीला अतिशय आनंद झाला. शुक्राचार्याने तिला मायेने जवळ घेतली. दैत्य विचार करू लागले. कच काही केल्या मरत नाही. गुरु कन्येचे त्याच्यावर प्रेम आहे असे म्हणून गुरु त्याला वाचवतो. यावर एक उपाय करू की उद्या एकादशीच्या निमित्ताने कचाला ठार मारून पाण्यात मिसळू आणि ते पाणी गुरु शुक्राचार्याला प्यायला देऊ. अशी युक्ती करून एकादशीच्या दिवशी दैत्यांनी कचाला बाहेर नेले आणि ठार मारले आणि गुरूंसाठी त्यांनी पेय बनवले व त्यात कचाच्या अस्थींचे चूर्ण करून त्याला तयार केलेले भस्म मिसळले आणि शुक्राचार्याला प्यायला दिले. काही काळाने कचाला परत आणा असा शुक्राचार्यापाशी हट्ट करीत देवयानी रडू लागली. शुक्राचार्याने ज्ञानदृष्टीने पाहिले असता कच त्रिभुवनात कोठेही दिसेना. देवयानी शोक करीत होती. त्याला कन्येविषयी प्रेम तर होतेच. शुक्राचार्य विचार करीत सर्वत्र पाहू लागला. तेव्हा त्याला कच आपल्याच देहामध्ये असल्याचे दिसले. तो गोंधळून गेला. आता काय करावे असा विचार करता झाला. शुक्राचार्य कन्येला म्हणाला, आता कच येणे शक्य नाही. तो माझ्या पोटात आहे. त्याला मी बाहेर कसा काढू? त्याला बाहेर काढला तर माझा मृत्यू होईल. तुला त्याची एवढी अभिलाषा का? असे त्याने कन्येला विचारले. तेव्हा देवयानी त्याला म्हणाले, कचाची भार्या व्हावे असे माझ्या मनात होते. आम्ही दोघे तुमच्याजवळ राहिलो असतो. त्याने माझा पती व्हावे असा संकल्प मी मनात केला आहे. माझ्या पतीला जर तुम्ही आणले नाही तर मी प्राणत्याग करेन असे ती म्हणाली. तेव्हा शुक्राचार्यासमोर मोठे संकट उभे राहिले. त्याने आपल्या मुलीला कचाला जिवंत केला तर माझा मृत्यू ओढवेल असे समजावले. तेव्हा देवयानी त्याला म्हणाली, तुम्ही सर्वांना जिवंत करता आणि स्वतःचा मृत्यू ओढवेल असे म्हणता, याचे मोठे आश्चर्य वाटते. शुक्राचार्य म्हणाला, देवयानी, संजीवनी मंत्र माझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाही माहीत नाही. मग मला जिवंत कोण करेल? हा मंत्र कुणालाही सांगू नये. तो षटकर्णी झाल्यास स्वतःचा गुण घालवतो. तेव्हा कचासाठी माझा जीव जाईल हेच खरे असे शुक्राचार्य म्हणाले. तरीही देवयानी ऐकेना. ती पित्याच्या पाया पडून मला मंत्र शिकवा अशी विनवणी करू लागली. तुम्ही कचासाठी मंत्र प्रयोग करा. तुम्हाला मृत्यू आला तर मी मंत्र म्हणून तुम्हाला पुन्हा जिवंत करेन असे म्हणून तिने पित्याचे चरण धरले. शुक्राचार्य तिला म्हणाला, स्त्रियांना मंत्र सांगू नयेत. वेदशास्त्रानुसार त्यास दोष लागतो. पतिभक्ती हा स्त्रियांचा मंत्र. त्यांना अन्य मंत्राचा उपदेश करू नये. मी जर तुला तो मंत्र सांगितला तर मला दोष लागेल व या मंत्राची शक्ती नष्ट होईल. त्यावर देवयानी म्हणाली, मग तुम्ही सुखाने मंत्र म्हणत राहा. मी मात्र प्राणत्याग करेन आणि ती मूर्छित झाली. शुक्राचार्यांची मुलीवर माया होती. त्याने तिला सावध केले आणि संजीवनी मंत्र सांगितला. त्यावेळी कच शुक्राचार्यांच्या पोटात होता. तोही त्यास ऐकत असल्यामुळे मंत्र षटकर्णी झाला. मग शुक्राचार्याने कचाला जिवंत करण्यासाठी मंत्र म्हटला. तेव्हा शुक्राचे पोट फाडून कच बाहेर आला. पुढे देवयानीने मंत्र म्हणून शुक्राचार्याला जिवंत केले. अशा रीतीने 3 वेळा म्हटला गेलेला मंत्र कचाने पाठ केला. त्याला आपले काम साधले याचा आनंद झाला. त्याने शुक्राचार्याला नमस्कार करून विनंती केली, दैत्यांच्या द्वेषामुळे मला 3दा मरण आले. मी आता जातो. मला आज्ञा द्यावी. गुरुकृपेने मी विद्या शिकलो. माझी इच्छा पूर्ण झाली. तुमच्या कृपेने मी पुन्हा विद्यावंत झालो असे म्हणून त्याने शुक्राचार्यांचे पाय धरले.
शुक्राचार्याने त्याला आनंदाने निरोप दिला तेव्हा देवयानीने कथाजवळ तू माझा पती हो असा हट्ट धरला. तुला आजवर 3 वेळा मारण्यात आले, पण मी तुला जिवंत केले. तू माझ्या पित्याजवळ विद्या शिकलास. तू माझ्यासोबत विवाह केला पाहिजेस असे ती म्हणाली. कथ म्हणाला, देवयानी तू गुरुकन्या या अर्थाने माझी बहीण आहेस. तू माझा व तुझ्या पित्याचाही संजीवनीने पुनर्जन्म केला, तेव्हा तू माताही आहेस. मी जर तुझ्याशी विवाह केला तर मला दोष लागेल. सर्व ऋषी मला दूषणे देतील. तू माझी बहीण आहेस, तू असे करू नकोस अशी त्याने समजूत घातली. तेव्हा देवयानी रागावली व तिने तात्काळ त्याला शाप दिला. तुझी विद्या व्यर्थ होईल. त्या विद्येस तू विसरून जाशील. माझ्या अंतःकरणात मोठी आशा होती, पण तू मला निराश केलीस. तुझ्यापाशी विद्येचा लवलेशही राहणार नाही. तेव्हा कस तिला म्हणाला, तू मला निष्कारण शाप दिला आहेस, तेव्हा तुला ब्राह्मणेतर पती मिळेल. तुझा पती ब्रह्मज्ञानी असूनही त्याने तुला संजीवनी मंत्र शिकवल्यामुळे यापुढे तू मंत्र चालनासा होईल असा शाप देऊन कच निघून गेला. आता दैत्य पुन्हा जिवंत होणार नाहीत म्हणून देवांना अतिशय आनंद झाला. श्री गुरु म्हणाले, अशा प्रकारे शुक्राचार्यांचा संजीवनी मंत्र निरुपयोगी झाला. म्हणून स्त्रियांना मंत्र सांगू नये. पतीची सेवा करणे हे स्त्रियांचे कार्य आहे. त्यांना मंत्र देऊ नये. स्त्रियांनी आपला गुरु किंवा पुरुष यांच्या आज्ञेनुसार व्रते, उपवास वगैरे करावे. तेव्हा ती सावित्री नामक स्त्री श्रीगुरूंना म्हणाली, मी पुष्कळ व्रते केली आहेत. आता तुम्ही आम्हाला एखादे व्रत सुचवावे. तुम्ही जगदुद्धारक आहात. आम्हाला अन्य कुणी माहीत नाहीत. तुमची चरणसेवा हेच माझे व्रत. तुम्हीच आमचे तारक आहात. तुमच्या चरणी निरंतर भक्ती राहील असा आशीर्वाद द्यावा असे म्हणत कृपा करा अशी विनवणी करून ती चरणवंदन करती झाली. तेव्हा श्रीगुरु तिला म्हणाले, मी तुला असे व्रत सांगतो की तुझे सौभाग्य अखंड राहून तुझा पती राजा होईल. तेव्हा ते दाम्पत्य म्हणाले, स्वामी तुमच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. तुम्ही जसे सांगाल त्याप्रमाणे आम्ही वागू. जो गुरु आज्ञा पाळत नाही तो रवरव नरकात जातो. तुमचे वचन आम्हाला मान्य आहे असे म्हणून त्या दोघांनीही श्रीगुरुचरणास वंदन केले. तेव्हा भक्तवत्सल श्रीगुरु तिला आत्मीयतेने विस्तारपूर्वक व्रत सांगते झाले. सिद्ध नामधारकाला म्हणाले, श्रीगुरु आत्मीयतेने सांगत होते व ते दाम्पत्य प्रेमपूर्वक श्रवण करीत होते. श्रीगुरु म्हणाले, मी जे व्रत सांगणार आहे ते पुरातन आहे. पूर्वी ऋषींनी स्वतःला योग्य व्रत सांग असे सांगितले. तेव्हा सूत ऋषींना म्हणाला, मी उत्तम व्रत सांगतो, जे पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणीही करावे असे आहे. नित्य आनंदमय, शांत, विकल्परहित, दोषरहित परब्रह्मरूपी ईश्वराची आराधना केल्यामुळे तुम्ही सर्व अभिष्ट प्राप्त कराल. जो विरक्त व आसक्त असेल, जो विषयात रमणारा असेल, त्याने देखील ईश्वराची पूर्ण भक्ती केल्यास ईश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो. मायेने भरलेल्या संसार सागरात लोक आपली कर्मे भोगत असतात. त्यातील एखादा गुरुभक्त शंकराचे व्रत आचरतो. त्या व्रताने त्याला स्वर्ग आणि मोक्ष या दोन्हींची प्राप्ती होते असे वेदशास्त्रे म्हणतात. त्यातील हे एक विशेष व्रत आहे. सोमवारी शिवपूजन केल्याने इष्ट असे सर्व प्राप्त होते. दिवसा उपवास करावा आणि रात्री भोजन करावे. इंद्रिये ताब्यात ठेवावी. शिवाची पूजा वैदिक विधी आणि लौकिक पद्धतीने करावी. गृहस्थ, ब्रह्मचारी, कन्या, कुमारी किंवा विधवा आदी सर्वांना हे व्रत करता येते. याविषयी एक प्राचीन कथा आहे. ऋषीजन हो, ती कथा लक्षपूर्वक ऐकावी. ही स्कंद पुराणातील कथा श्रवण केल्यास सर्व इष्ट ते प्राप्त होते. पूर्वी आर्यावर्तात एक राजा होता. त्याचे नाव चित्रवर्मा होते. तो धर्मशील राजा मोठ्या आनंदाने धर्माचरण करीत असे. तो अधार्मिकाला शासन करीत असे. त्याने पुष्कळ पुण्य केले, बरीच संपत्ती जमवली, सर्व शत्रू जिंकले. तो मोठा शूर व पराक्रमी होता. तो पत्नीसह धर्माचरण करीत असे. पत्नीक शिवाची पूजा करीत असे. त्या उभयतांना पुत्रप्राप्तीची ओढ होती. मात्र बऱ्याच काळानंतर त्यांना एक कन्या झाली. ती सुंदर व सुलक्षणी होती. पार्वतीसारखी स्वरूपवान होती. तिचे तेज सूर्यासारखे होते. अशी ती मोठी लावण्यवती होती. तिचे जातक सांगण्यासाठी सर्व ज्योतिषांना बोलावण्यात आले. अनेक ब्राह्मण येऊन तिचे भविष्य सांगू लागले. ते म्हणाले, ही कन्या सुलक्षणी आहे. तिचे नाव सीमंतिनी ठेवावे. ही पार्वती समान मंगलप्रद आणि पुढे दमयंतीसारखी सुंदर दिसेल. तिची कीर्ती गंगेसारखी होईल. ती गुणाने लक्ष्मीसारखी, ज्ञानाने देवमातेसारखी आणि पातिव्रत्यात सीतेसारखी होईल. तिची कांती सूर्यासारखी आणि तिच्या मनाची शांती चंद्रासारखी असेल. ती पतीसह 10 सहस्र वर्ष राज्य करेल. तिचे वर्तवलेले भविष्य ऐकून राजाला फार आनंद झाला. त्याने उत्साहाने ब्राह्मणांना दाने दिली. मात्र राजा
राज्यसभेत बसला असता एक ब्राह्मण निर्भयपणे म्हणाला, हे राजा, माझे वचन ऐक. मी तुझ्या कन्येचे लक्षण सांगतो. तुझ्या कन्येच्या नशिबात 14व्या वर्षी वैधव्य आहे. हे भाकीत ऐकून राजा बेशुद्ध पडला. ब्राह्मण वचन ऐकून त्याला मोठे दुःख झाले. तो ब्राह्मण भविष्य सांगून तात्काळ निघून गेला. राजाच्या मनाला नैराश्याने घेरले. सर्व काही ईश्वराधीन आहे असे तो म्हणाला. अशा रीतीने सीमंतिनी 7 वर्षाची झाली. तिचा विवाह कसा करावा याची चिंता राजा राणीला लागून राहिली. ब्राह्मणाने तिला 14व्या वर्षी वैधव्य येईल म्हणून सांगितल्यामुळे राजा राणीचे मन व्याकुळ झाले होते. सीमंतिनी आपल्या मैत्रिणीसोबत राजप्रासादाच्या अंगणात खेळत असताना आपल्याला 14व्या वर्षी वैधव्य येणार हे वृत्त तिने ऐकले. ते ऐकून सीमंतिनी विचारकर्ती झाली. पुढे काही दिवसांनी राजमहालात एक ब्राह्मण स्त्री आली. ती याज्ञवल्क्य ऋषींची मैत्रीण होती. ती पवित्र स्त्री घरी आली तेव्हा सीमंतिनीने तिला वंदन केले. साष्टांग नमस्कार करून हात जोडून तिची विनवणी केली व तिला सांगितले, माझे रक्षण करा. माझे सौभाग्य स्थिर राहील असा काही उपाय सांगा. माझे मन फारच विचलित झाले आहे. असे म्हणून तिने पुन्हा तिच्या चरणांस वंदन केले. त्या कन्येचे बोलणे ऐकून मैत्रेयी म्हणाली, तू शंकराला शरण जा, म्हणजे तुझे सौभाग्य स्थिर राहील. त्यावर सीमंतिनी म्हणाली, तुम्ही मला माते समान आहात, तेव्हा ते शिवव्रत कसे करावे कृपया सांगा. मैत्रेयी म्हणाली, सोमवारी उपवास करावा आणि पूजा करावी, स्नान करावे, स्वच्छ वस्त्र नेसवून मन स्थिर करून पीठपूजन केले असता साम्राज्य प्राप्त होते. गंध, अक्षता व फुलांनी पूजा केल्यास सौभाग्य लाभते. धूपदानाने शरीर सुगंधी होते. दीपदानाने शरीर कांतिमान होते. नैवेद्य अर्पण केल्यास भोग मिळतात आणि तांबूल अर्पण केल्यास लक्ष्मी स्थिर राहते. नमस्कार केल्यास 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. तसेच शिवनामाचा जप केल्यास 8ही प्रकारची ऐश्वर्ये आपल्या घरी नांदतात. होम केल्यास भांडार पूर्ण व यथास्थित राहते. स्तवन केल्यास समृद्धी येते आणि ब्राह्मण भोजन घातल्याने सर्व देवता तृप्त होतात. हे मुली, तू असे सोमवारचे व्रत कर. त्यामुळे मोठी संकटे, कष्ट व दुष्कर्मे यांचा परिहार होतो. पार्वती व शंकर यांची पूजा केल्याने सर्व दुष्कर्मे दूर जातात. असे ऐकून सीमंतिनीने लगेचच त्या व्रताचा स्वीकार केला. त्यानंतर सीमंतिनी नित्य सोमवारचे व्रत करू लागली. पुढे ती विवाहास योग्य झाली आहे असे जाणून राजा चिंतित झाला. राजाने मनात विचार केला की या मुलीचे लग्न करून द्यावे. मग जसे भवितव्य असेल तसे घडून येईल. त्याने वर संशोधन करण्यासाठी आपल्या मंत्र्यांना निरनिराळ्या प्रांतात पाठवले. नल दमयंतीच्या वंशात इंद्रसेन राजाचा पुत्र होता. तो चित्रांगद नावाचा राजकुमार उत्तम आणि चंद्रासमान देखणा होता. राजाने सीमंतिनीचा विवाह त्याच्यासोबत थाटाने करून दिला. सर्व राजे व मांडलिक विवाहासाठी आले. उत्तम प्रकारे विवाह करून राजाने अनेक प्रकारे उत्सव सोहळा केला. राजाने वऱ्हाडी मंडळींना अनेक द्रव्य व अलंकार दिले आणि ब्राह्मणांना सर्व प्रकारची दाने दिली. त्याने इतर सर्वांची पाठवणी केली, परंतु कन्येवरील स्नेहामुळे त्याने कन्येला राजपुत्रासह ठेवून घेतले. सासूरवाडीत आपल्या स्त्रीसह आनंदाने व प्रेमाने राहणारा राजपुत्र एके दिवशी जलक्रीडेसाठी निघाला. राजपुत्र सर्व दळभारासह मोठ्या आनंदाने कालिंदी नदीत जलविहारासाठी निघाला. राजपुत्र इतर अनेक लोकांसह नदीमध्ये आनंदाने जलक्रीडा करीत होता, पोहत होता. पोहताना राजपुत्र नदीत बुडला तेव्हा राजपुत्राला काढा असा एकाएकी ओरडा झाला. त्याच्यासोबतचे सर्वजण व धत्तेकट्टे नाविक यांनी पाण्यात सर्वत्र शोध घेतला, मात्र बुडालेला राजकुमार कोणालाही सापडला नाही. दोन्ही तीरावरील सैन्य धावत राजधानीत गेले आणि त्यांनी राजाला तुमचा जावई बुडाला असे वृत्त सांगितले. ते म्हणाले, राजपुत्र कालिंदी नदीत मित्रांसह पोहत असताना एकाएकी दिसेनासा झाला आणि नदीत बुडाला. हे ऐकून राजा मूर्छित होऊन जमिनीवर कोसळला. सीमंतिनी तर प्राणत्याग करण्यास उद्युक्त झाली. राजाने मुलीचे कसेबसे सांत्वन केले व तो नदी तीरावर धावला. आपल्या कन्येच्या दुःखाने राणीही शोक करू लागली. सीमंतिनीही शोक करू लागली व म्हणाली, हे देवा त्रिपुरांतका, मी तुला शरण आले असून माझ्यावर आज ही पाळी कशी ओढवली. माझ्या पतीला माझ्या 14व्या वर्षी मरण आहे हे जाणून मी तुझे चरण धरले. तुझे गौरीसह मी सोमवारी पूजन केले ते वाया गेले का. वरदान सर्वांना अटळ असते, पण नीलकंठा, तू माझी उपेक्षा केलीस. हा तुझ्या नावाला बट्टा लागला आहे. मी तुला शरण आले आहे, माझे रक्षण कर. आपली गुरु याज्ञवल्क्य पत्नी हिचे स्मरण करून ती म्हणाली, मैत्रेयी,
तूच हे व्रत सौभाग्य रक्षण म्हणून सांगितलेस. तुझे वचन ऐकून मी शिव पार्वतीची पूजा केली, ती व्यर्थ झाली असे मला वाटते. तू शंकराला तात्काळ विनंती कर. दुःखाच्या भरात रडत रडत काळीत सीमंतिनी नदीत उडी मारण्यासाठी कालिंदी तीरावर धावत गेली. तिला पाहताच राजाने धावत जाऊन तिला सांभाळले आणि तोही शोक करू लागला. मंत्री, पुरोहित व सर्व सैन्य दुःख करीत होते. नाविकांना बोलावून नदीपात्रात शोध घेण्यास सांगत होते. सर्वांनी प्रवाहात शोध घेतला, परंतु राजपुत्र काही सापडला नाही. सीमंतिनी शोक करीत होती. राजा तिचे सांत्वन करीत होता. राजपुत्राचे सेवकही दुःख करू लागले. ते इंद्रसेन राजाला पुत्राच्या मरणाचे वृत्त सांगायला गेले. ते वृत्त ऐकून इंद्रसेनही शोक करू लागला व पत्नीसहित कालिंदी नदीकाठी आला. मग दोन्ही राजे हाय हाय कुमारा म्हणून डोके आपटून व छाती पिटून घेत रडू लागले. अरे बाळा, अरे पुत्रा असे ओरडत राजा गडबडा लोळू लागला. राजाच्या कुळातील लोक, मंत्री व सर्व नागरिक शोक करीत होते. अरे राजपुत्रा, कुठे गेलास म्हणून सीमंतिनी शोक करीत होती. तिचे माता पिता व सासरा सारेजण अतिशय खिन्न होते. माझा पती कुठे गेला असेल असे म्हणून सीमंतिनी गडाबडा लोळू लागली. शोकाकुल होऊन कपाळ बडवू लागली. सीमंतिनी पित्याला म्हणाली, तात, मी आता जगून काय करू? मी प्राणत्याग करते. वैधव्यात राहायचे तर जगून काय उपयोग? ब्राह्मणांना सहगमन कसे करायचे ते विचारण्यात आले तेव्हा पतीचे प्रेत मिळाल्याशिवाय पत्नीला सहगमन करता येत नाही असे ते म्हणाले. नदीत प्रेताचा शोध घ्यावा, ते सापडले तरच कन्येसह त्याचे दहन करावे. मात्र प्रेत सापडत नसेल तर सहगमन कसे करता येईल? आता या कन्येचे तिच्या पतीच्या प्रेताचा शोध लागेपर्यंत रक्षण करणे आवश्यक आहे असे ब्राह्मण म्हणाले. ते ऐकून सीमंतिनीला राजाने प्राण रक्षण करण्याची विनंती केली. मंत्री, पुरोहित व इतर जण तेव्हा जे होणार आहे ते ब्रह्मदेवादिकासही टाळता येत नाही असे म्हणून शोक करू लागले. जे घडणार होते ते घडून गेले. देवाची करणी, दुःख करून काय करावे असे सांत्वन करीत प्रजाजन राजाला राजधानीस परत चला म्हणू लागले. तेव्हा दोन्ही राजे दुःख करीत तेथून निघाले आणि राजधानीत आले. इंद्रसेन आपला पुत्र शोक विसरू शकला नाही. राज्यकारभार दूर सारून तो पुत्राच्या आठवणी काढून शोक करीत राहिला. तेव्हा त्याच्या भाऊबंधांनी आक्रमण करून त्याचे राज्य हिरावून घेतले. त्यांनी राजाला राणीसह तुरुंगात टाकले, परंतु पुत्रशोकापुढे त्याला राज्याबद्दल काही ममत्व राहिले नाही. इथे चित्रवर्मा राजाने कन्येला ममतेने प्राणत्याग करण्यापासून परावृत्त केले. तिने प्राणत्याग केल्यास लोक निंदा करतील हे जाणून राजा म्हणाला, आपल्या वंशात पुत्र नाही. तू माझी एकुलती एक कन्या आहेस. मी तुला पुत्रव्रत पतिपाळ करेन. तुझा पती निश्चित मरण पावला असे ठाऊक नाही, म्हणून तुला वैधव्य आले असेही म्हणता येत नाही. तू जीव दिलास तर लोक आमची निंदा करतील. तू 1 वर्ष तरी राहा, मग काय करायचे याचा विचार कर. पित्याचे बोलणे ऐकून कन्येने विचार केला आणि ती शंकराला उद्देशून म्हणाली, हे देवा शूलपाणी, तू मला किती गांजलेस रे. असा विचार करून तिने सोमवारचे उपवासादी व्रत तसेच चालू ठेवले व शिवपूजनही चालू ठेवले. इथे नदीत बुडालेला राजपुत्र पाताळात गेला. तिथे वासुकी राजा राज्य करीत होता. नदी तीरापाशी खालून आलेल्या नागलोकातील स्त्रियांना तो राजकुमार प्रवाहातून वाहत आलेला दिसला. त्याला पाहून नागकन्यांनी त्याला एका बाजूला नेले आणि त्याच्यावर अमृत शिंपडले. तेव्हा तो राजकुमार जागृत झाला. नागकन्यांनी त्याला तक्षकाकडे नेले. तेथील विचित्र नागनगरी पाहून राजपुत्र आश्चर्याने सर्वत्र पाहू लागला. त्या पाताळ नगरीची इंद्रभुवनासारखी सुंदर रचना तो पाहतच राहिला. रत्ने लावलेली विजेसारखे लखलखीत मोठमोठी गोपुरे तेथे शोभून दिसत होती. हिरे, नील, रत्न, वैडूर्य, माणिक, मोती यांना ती नगरी सूर्यासारखी चमकत होती. तेथील भूमी चंद्रासारखी तेजस्वी होती. तेथील महाद्वार सोन्याचे होते. तेथे अनेक प्रकारची अनुपमेय रत्ने होती. अशा सभागृहात तो येता झाला. पुढे त्याला मोठी सभा दिसली. तेथील आसनावर सर्प बसले होते. विविध प्रकारचे सर्प तिथे पाहून राजकुमार आश्चर्य करू लागला. त्या सभेत अतिशय सुंदर असा सर्पराज बसला होता. उंच आसनावर बसलेल्या त्या सर्पराजाचे तेज सूर्याच्या तेजाप्रमाणे पसरलेले होते. त्याच्या फणा विजेसारख्या तेजस्वी शुभ्र वर्णाचा होता. त्याच्या झगमगीत पीत वस्त्राला रत्नकुंडल आणि मोठी शोभा येत होती. सहस्र फणे आणि त्यावर अनेक रत्न जडविलेले सहस्र मुकुट घालून तो तक्षक सभेत बसला होता.
स्वरूप सुंदर व तरुण अशा अनेक सहस्र नागकन्या विविध अलंकार घालून तक्षकाच्या सेवेत हजर होत्या. अशा तऱ्हेने तो सर्पराज तक्षक सभास्थानी बसलेला पाहून राजपुत्राने त्याला अभिवादन केले. तक्षकाने नागकन्यांना विचारले, हा राजपुत्र कोण व कुठे होता? हा सुलक्षणी दिसत आहे. नागकन्या म्हणाल्या, याचे नाव आणि वंश आम्हाला माहीत नाही. तो यमुनेच्या प्रवाहात वाहत आलेला आढळला म्हणून त्याला तुमच्याजवळ घेऊन आलो आहे. तक्षकाने कुमाराला विचारले, तुझे नाव काय? तुझा वंश कोणता? तू येथे काय कारणाने आला आहेस? तू कोणत्या देशात राहतोस? राजपुत्र म्हणाला, आम्ही भूलोकीचे राजे आहोत. नर नावाचा पुण्यवान नैषद राजा होता. त्याचा पुत्र इंद्रसेन याच्यापासून माझा जन्म झालेला आहे. माझे नाव चंद्रागंध. मी माझ्या सासरवाडीला राहतो. तेथून आम्ही जलक्रीडा करण्यासाठी यमुना नदीवर गेलो होतो. परंतु दैववशात तेथे मी पाण्यात बुडालो. मी नदीतून वाहत येत असता नागकन्यांनी मला पाहिले आणि मग मला तुमच्याकडे घेऊन आल्या. केवळ पूर्वपुण्याईने आपली भेट झाली. माझे जीवन धन्य झाले. मी कृतार्थ झालो. त्याचे नम्र बोलणे ऐकून तक्षक संतुष्ट झाला. त्याने राजपुत्राला भिवू नकोस असे म्हणून वर दिला. शेष म्हणाला, बाळा, तू निर्मळ मनाचा दिसतोस. तुम्ही नेहमी कोणत्या देवाची पूजा करता? त्यावर प्रश्न ऐकून राजपुत्र आनंदित झाला आणि म्हणाला, आमचा देव शंकर आहे. तो सर्व देवांचा देव अर्थात महादेव सदाशिव आहे. त्याच्या डाव्या बाजूस उमा पार्वती बसलेली आहे. आम्ही त्याची नित्य पूजा करतो. ज्याच्या रजोगुणापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव अनुपम्य सृष्टीची रचना करता झाला, त्या सदाशिवाची आम्ही नित्य पूजा करतो. ज्याच्या सत्वगुणापासून जगत प्रतिपालक विष्णूचा जन्म झाला, त्या सदाशिवाची आम्ही पूजा करतो. ज्याच्या तमोगुणापासून एकादश रुद्र उत्पन्न झाले, म्हणूनच ज्याला प्रलयकर्ता असे नाव पडले. जो ब्रह्मदेवाचाही उत्पत्तीकर्ता आहे, जो उत्पत्ती, स्थिती व लय यांचे कारण आहे व जो तेजालाही तेजस्वी करणारा आहे, त्या ईश्वराची आम्ही पूजा करतो. जो पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या सर्वांना व्यापून असतो, त्या ईश्वराची आम्ही पूजा करतो असे राजपुत्र म्हणाला. भूतांच्या ठायी चित्तरूपाने निर्विकार असतो व जो अचिंतन रूपामध्ये आहे, अशा ईश्वराची आम्ही पूजा करतो. वेदरूपाने ज्याचे चरित्र व्यक्त झालेले आहे, तक्षक व शेष ज्याची कुंडली आहेत, ज्याला 3 नेत्र आहेत, ज्याच्या शिरोभागी चंद्र आहे, त्या शंकरांची आम्ही पूजा करतो. राजपुत्राने केलेले हे वर्णन ऐकून तक्षकाला अतिशय आनंद झाला. त्याने राजपुत्राला आलिंगन दिले व मी तुष्ट झालो असे वारंवार म्हटले. पुढे तक्षक त्याला म्हणाला, मी तुला राज्य देतो. तू पाताळात राहा. तेथे अनंत प्रकारचे सुख तू भोग. तू येथे सुखाने राहा. माझ्या पाताळलोकीचे जे जे रत्न आहे, जे जे मुख्य व पवित्र आहे, ते सर्व मी तुला देईन. पाताळलोकाची रमणीय रचना पहा. माझ्या नगरात कल्पवृक्ष व इतर अन्य मनोहर वस्तू आहेत. जे अमृत कुणाला स्वप्नातही दिसत नाही, ते येथे विहिरी, पुष्करणी आणि तळ्यामधून पाण्यासारखे भरलेले आणि अगदी माझ्या दाराशी आहे. जेथे रोगराईचे आणि मृत्यू पावण्याचे भय कुणाला स्वप्नातही वाटत नाही, असे माझे हे नगर आहे. तक्षक त्या राजपुत्राला इथे सुखाने राहा असे सांगत होता. तरीही चित्रांगद त्याला विनवणी करत म्हणाला, मी माझ्या पित्याचा एकुलते एक पुत्र आहे. माझी पत्नी 14 वर्षाची आहे. ती शिवपूजा करीत असते. माझे नुकतेच लग्न झाले आहे. माझे मन तिथे ओढ घेत आहे. माझे माता पिता माझ्यासाठी दुःख करीत असतील. त्यांचे चरण पाहावेत असे मला तीव्रतेने वाटते. मी नदीत बुडालो म्हणून माझे आई वडील दुःख करीत असतील. माझ्या पत्नीने जीव त्यागला तर त्याचे पाप माझ्या माथ्यावर येईल. मी तुमचे दर्शन घेतले. मी धन्य झालो. तुम्ही माझे प्राणरक्षण केले. मात्र आता माझी व माझ्या आई वडिलांची भेट घडवावी. हे ऐकून तक्षक आनंदला. त्याने राजपुत्राला अनेक वस्त्रे, भूषणे दिली. अनेक व अपूर्व अशा मौलिक वस्तू दिल्या. अमृत पाजले. तसेच त्याच्या पत्नीसाठीही वस्त्रे व आभूषणे दिली व सोबतच त्याने पृथ्वीवर दुर्लभ अशी कल्पवृक्षाची फळे देखील राजपुत्राला दिली. असे सर्व काही राजपुत्राला देऊन तक्षक म्हणाला, तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी आम्ही येऊन तुझे कार्य सिद्धीस नेऊ. त्याने संतुष्ट होऊन राजपुत्राला अधिक वस्त्रे आणि वेगवान घोडा दिला. तसेच त्याच्या सोबतीला आपला पुत्रही पाठविला. चित्रांगदाला आनंदाने सुंदर आश्वासहित भेटवस्तू देऊन तक्षकाने त्याचा निरोप घेतला. चित्रांगद घोड्यावर आरूढ होऊन तक्षक पुत्रासह वेगाने मार्गक्रमण करता झाला. तो ज्या ठिकाणी बुडाला होता त्याच ठिकाणी तो क्षणार्धात आला व घोड्यासहित नदी तीरावर पोचला. त्या दिवशी सोमवार होता. सीमंतिनी स्नानासाठी नदीवर आली होती. तिच्यासोबत तिच्या सख्याही आल्या होत्या. सीमंतिनीने त्याला पाहिले. पहा, हे आश्चर्य! कुणीतरी पाण्यातून वर येत आहे.
त्याच्यासोबत नागकुमारही आहे. तो मनुष्य वेश धारण केलेला कोणी राक्षस असावा, मात्र तो घोड्यावर बसलेला आहे आणि दिसावयास उत्तम आहे. त्याचे रूप तरी पहा, तो सूर्यासारखा तेजस्वी दिसत आहे. त्याच्या अंगावरील वस्त्रे व माळा दिव्य आहेत. त्या माळांचा सुगंध इथवर दरवळत आहे. 10 योजने दूर हा सुगंध पसरत असेल. याचे रूप पूर्वी कोठेतरी पाहिल्यासारखे वाटते. थोडीशी भयभीत झालेली ती अधूनमधून त्याचे रूप न्याहाळू लागली. तो आपल्या पतीसारखं दिसतो असे वाटल्याने ती पतीचे रूप आठवू लागली. त्याच वेळी राजपुत्रही तिला पाहत होता व मनात विचार करू लागला, ही रूपाने माझ्या पत्नीसारखी दिसते. पण गळ्यात गळेसरी नाही व मोत्यांचा हारही दिसत नाही. त्याने तिच्या शरीरावरील खाणाखुणा पाहिल्या तेव्हा त्याला हळद व हातातील कंकणे दिसली नाहीत. तो मनाशी म्हणाला, ही माझ्या प्राणप्रियेसारखी आहे, परंतु शृंगारहीन व चिंतेने व्याकुळ झालेली दिसते. तो मनात विचार करीत व आपल्या पत्नीचे रूप आठवीत घोड्यावरून उतरला आणि नदीतीरावर बसला. मग त्याने सीमंतिनीला बोलावून प्रेमाने विचारले, तुझा जन्म कोणत्या वंशात झाला? तुझा पती कोण? अशा बालवयात तू कोमेजलेली शोकाकुल दिसतेस, त्याविषयी मला स्पष्टपणे सांग बरे. हे ऐकून सीमंतिनी बोलण्यास लाजू लागले व तिच्या सख्यांना म्हणाली, तुम्हीच माझा वृत्तांत सांगा बरे. तेव्हा तिच्या सख्या म्हणाला, हिचे नाव सीमंतिनी आहे. ही चित्रांगदाची पत्नी आणि चित्रवर्मा राजाची मुलगी आहे. दिसावयास देखणा असा तिचा पती चित्रांगद याच ठिकाणी जलक्रीडा करताना बुडाला. वैधव्य आल्यामुळे तिला अतिशय शोक झाला. गेली 3 वर्षे ती दुःख करीत असल्यामुळे तिची अशी अवस्था झाली आहे. ही सोमवारचे व्रत करते, उपवास करते व आज येथे ही स्नानाकरता आली आहे. तिच्या सासऱ्याची दशा आता ऐकावी. पुत्रविरहाने शोक करीत असता त्याच्या भाऊबंधांनी त्यांचे राज्य हिरावून घेतले आणि त्यांना तुरुंगात टाकले. या कारणांमुळे सीमंतिनी शंकरांची पूजा करते आहे. त्यासाठी सोमवारचा उपवासही करते आहे. सख्यांनी इतके सांगितले तेव्हा सीमंतिनी म्हणाली, तुम्ही आमची चौकशी करता, मात्र तुम्ही कोण आहात? तुम्ही मदनासारखे सुंदर दिसता. तुम्ही गंधर्व किंवा देव आहात, किन्नर, सिद्ध किंवा साधक आहात आणि तुम्ही मानवरूप धारण केले आहे असे वाटते. तुम्ही आमची चौकशी करण्यासाठी कशासाठी करीत आहात? तुम्ही जिव्हाळ्याने व प्रेमाने चौकशी करीत आहात. तुम्हाला मी पूर्वी पाहिले असावे, मात्र नेमकी खूण पटत नाही. माझ्या मनात तुम्ही कोणी आप्त आहात अशी भावना उत्पन्न झाली असून तुम्ही स्वजन असल्यासारखे दिसता. तुमचे नाव काय असे विचारून ती पतीचे रूप आठवून एकाएकी रडू लागली. रडता रडता ती भूमीवर पडली आणि दुःख करू लागली. तिचे दुःख पाहून राजकुमार तटस्थपणे पाहत राहिला आणि स्वतःही दुःख करू लागला. मात्र नंतर लगेचच आपले तोंड धुवून तो तिला म्हणाला, उभी राहा, उडू नकोस, माझे नाव सिद्ध आहे. सीमंतिनी शोक करीत असताना राजपुत्र तिच्या जवळ आला आणि तिचा हात हाती धरून तिचे सांत्वन करू लागला आणि तिला एकटीला कळेल अशा रीतीने म्हणाला, मी तुझ्या पतीला स्वतः पाहिले आहे. तो सुखात आहे. तुझ्या व्रताच्या पुण्यामुळे तुझा प्रिय पती लवकरच येईल. तू चिंता करू नकोस. आजपासून 3ऱ्या दिवशी तुला त्याचे दर्शन घडेल. तुझा पती माझा मित्र आहे. तो मला अतिशय प्रिय आहे. बालिके, तू या गोष्टीचा संशय धरू नकोस. मी शंकरांची शपथ घेऊन सांगत आहे. त्याने असे सांगितले व हे गुपित तू प्रकट करू नकोस असे त्याने म्हटले. तेव्हा सीमंतिनीला पतीची आठवण होऊन दुःखाचा उमाळा आला. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा बरसल्या. हाच आपला पती असावा असे तिच्या मनात आले. याचे मुख त्याच्यासारखे आहे, सुंदर नेत्रही तसेच आहेत, आवाजही तोच आहे आणि हा त्याच्यासारखा बोलतो. माझ्या पतीचे बोलणे मृदू आहे, याचे बोलणेही तसेच आहे. याने माझा हात धरला तेव्हा तो स्पर्शही तसाच कोमल भासला. माझ्या पतीचे लक्षणे व खाणाखुणा मला चांगल्या माहीत आहेत. त्या सर्व याच्याशी जुळतात. तेव्हा हाच आपला प्राणनाथ आहे. याला पाहताच माझे मन विरघळले आणि डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्याला हे विचारावे असे तिला प्रथम वाटले, पण पुन्हा मनात शंका आली. मी तर दुर्दैवी आहे. माझा पती कसा येईल? तो नदीत बुडाला हे तर निश्चित. मग मला पुन्हा हा भ्रम कसा झाला? मेलेला पती परत आला अशी कथा माझ्या ऐकिवात नाही. हे स्वप्न किंवा भ्रम तर नाही ना? हा कुणी लबाड वेशधारी राक्षस, यक्ष किंवा किन्नर आहे किंवा अन्य कुणी कपटी वेश धारण करून आला आहे असेही एकीकडे वाटते आहे. किंवा हे माझ्या व्रताचे फळ असेल. मैत्रिणीने सांगितलेले होते हे खरे ठरले असेल. शंकर प्रसन्न झाला असेल तर यात काही आश्चर्य नाही. ज्याला शंकर प्रसन्न होईल त्याला दुःख विकार कोठून असणार? मनात जी इच्छा करावी ते नक्की मिळेल अशा सीमंतिनीने विचार केला.
तेवढ्यात तो राजपुत्र घोड्यावर स्वार होऊन सीमंतिनीचा निरोप घेता झाला. त्याचा घोडा भरधाव निघाला. राजपुत्र स्वतःच्या नगरीजवळ गेला. त्याच्या सोबत नागपुत्र होता. त्याने आपल्या पुढे नगरीत पाठवले. तू माझ्या शत्रूंना सांग की बऱ्या बोलाने शरण या. जर त्यांनी तुझे ऐकले नाही तर मी त्यांचा संहार करेन असेही सांग. राजपुत्राचे वचन ऐकून तक्षक पुत्र राजभवनात गेला आणि कठोर वचनाने नगराधिपतीस म्हणाला, सर्वजण कुटुंबासहित चित्रांगदाच्या भेटीसाठी चला. तो तक्षकाच्या मैत्रीखातील पाताळात गेला होता. तो कालिंदी नदीत बुडाला अशी वार्ता पसरली इतकेच. पण तुम्ही स्वामींचा घात केला आणि राज्य हिरावून घेतले. आता मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला तुमच्या प्राणांची पर्वा नसेल तर तत्काळ शरण जा आणि इंद्रसेनाला राज्यावर बसवा. चित्रांगदाला तक्षकासारखा मित्र मिळाला आहे. तो तुम्हाला मारून तुमच्या हाडांच्या माळा करील. त्यापेक्षा चित्रांगदाच्या चरणांचे दर्शन घेण्यास लवकर चला. तुम्ही माझी आज्ञा पालन केली नाहीत तर मीच तुमचे प्राण घेईल असा निरोप तक्षकाने पाठविला आहे. म्हणून मी चित्रांगदाच्या सोबत आलो आहे. त्याचे बोलणे ऐकून सर्व मंडळी भयभीत झाल्या आणि आपण हीनबुद्धीने वागलो तेव्हा आता शरण जावे, कारण बळ दाखवण्यास गेलो तर तक्षक आपला संहार करेल. लोकात निंदा होईल, शिवाय प्राणही जातील, म्हणजे सर्व हानीच असा त्यांनी विचार केला आणि इंद्रसेनाची तुरुंगातून सुटका करून त्याला उत्तम वस्त्रे भूषणे देऊन सिंहासनावर बसविले. त्यांनी इंद्रसेनाची प्रार्थना केली, आमच्या हातून अपराध घडला, आम्हाला क्षमा करा, आमचे प्राण वाचवा असे सर्व विनवते झाले. इंद्रसेनाला तक्षक पुत्र म्हणाला, तक्षकाच्या भेटीसाठी गेलेला तुमचा पुत्र येथे आला आहे. हे ऐकताच राजाला प्रथम आनंद झाला. मात्र त्याला मागचे सर्व आठवले आणि पत्नीसहित ते उभयता मूर्छित होऊन धरणीवर कोसळले. तेव्हा नागपुत्राने त्यांना सावध करीत म्हणाले, आता दुःख विसरा, आनंद साजरा करा, तुमचा पुत्र तुम्हाला भेटावयास येत आहे. हे ऐकून राजाला आनंद झाला. त्याने मंत्र्यांना बोलावून नगर शृंगारण्याची आज्ञा केली आणि तो स्वतः पुत्राच्या स्वागतासाठी निघाला. सोबत त्याचे भाऊबंद आणि राणीवंशातील सर्व स्त्रियाही निघाल्या. मृत राजपुत्र परत आला याचे नवल करीत मंत्री, पुरोहित आणि नगरजनही मागोमाग आले. सर्वांना अतिशय आनंद झाला. आपण पुत्रमुख पाहणार म्हणून राजा मोठे सुख मानीत वेगाने निघाला. वाजंत्री वाजू लागले, लोक जय जयकार करू लागले. नागरिकांना अतिशय आनंद होऊन ते सर्वजण उत्साहाने निघाले. अखेर पुत्राची आणि पित्याची भेट झाली. चित्रांगदाने पित्याला साष्टांग नमस्कार केला. इंद्रसेन राजाने मुलाला प्रेमाने मिठी मारली. त्याचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. इंद्रसेन पुत्राला म्हणाला, बाळा, तू आलास, माझे प्राण परत आले. तुझ्या विना मी प्रेतासारखाच होतो. असे म्हणून राजा आपले दुःख व्यक्त करू लागला. पुत्र चित्रांगद आपल्या आईला भेटला आणि तिचे सांत्वन करीत म्हणाला, माझ्यासाठी तुम्ही फार कष्ट सहन केले. मी तुमचा पुत्र नसून शत्रू आहे. मी माझ्या सुखासाठी गेलो, तुम्हाला मात्र दुःख देता झालो. सुख असे काहीच दिले नाही. मी पाताळात शेषाजवळ सुखात राहिलो, पण तुम्ही मात्र माझ्यासाठी रात्रंदिवस कष्टी झालात. पुत्राचे मन लाकडासारखे कठीण असते, मातेचे मन मात्र मेण्यासारखे मृदू असते. ती पुत्रासाठी फार कष्ट घेते. जो आपल्या आईवडिलांचे दुःख जाणत नाही तो मूर्खच होय. एकदा स्तनपान केले तरीही मातेचे उपकार फेडणे शक्य नाही. पुत्राच्या दृष्टीने आई पुढे देवाची थोरवी काहीच नाही. मातेचे ऋण फिटणे अशक्य आहे. माझ्यासाठी माता केवळ भवानीच होय. जो मातेला दुःख देतो तो यमनगरीत जातो. त्याच्या वंशात पुत्र जन्माला येत नाही. तो 7 जन्म दरिद्री राहतो. अशा प्रकारे चित्रांगदाने आईचे सांत्वन केले. त्यानंतर तो आपल्या भावा बहिणींना भेटला. इष्ट, सोयरे, प्रधान व इतर नगरजनांसही भेटला. तोवर सर्वजण नगरात प्रविष्ट झाले आणि आपल्या प्रासादात येऊन सर्वांनी मोठा समारंभ केला. इंद्रसेनाने मोठ्या आनंदाने तक्षकपुत्राला अनेक वस्त्रे व भूषणे दिली. तक्षकाचे आपल्यावर किती उपकार झाले ते चित्रांगदाने पित्याला सविस्तरपूर्वक सांगितले व म्हटले, त्याने माझे प्राण वाचवले व अगणित संपत्तीही दिली. असे म्हणून तक्षकाने दिलेली सर्व वस्त्रे व अलंकार त्याने पित्याच्या चरणावर ठेवले व त्याला नमन केले. मग त्याने नागकुमाराला निरोप दिला. आनंदित झालेल्या इंद्रसेनाने चित्रवर्म्याकडे आपले सेवक पाठविले. राजा इंद्रसेन म्हणाला, माझी सून भाग्यशाली आहे. तिच्या धर्मामुळेच माझा पुत्र वाचला हेच खरे. तिने शंकरांची आराधना केली. तिचे सौभाग्य अखंड होते म्हणून माझा मुलगा वाचला. माझी सून खरोखरीच भाग्यवती आहे. म्हणून चित्रवर्म राजाला दूतांकरवी आनंदवार्ता लिहून पाठवा. असे इंद्रसेन म्हणाला. तेव्हा दूत लगेचच निघाले आणि चित्रवर्म्याच्या नगरीत आले. त्याने चित्रांगदाची शुभवार्ता राजाला व्यवस्थित सांगितली.
त्यास ऐकून चित्रवर्म्याने आनंदाने त्या दूतांना पुष्कळ वस्त्रे भूषणे दिली. त्यानंतर इंद्रसेन राजा आपली पत्नी चित्रांगदा आणि वराडासह पुन्हा लग्नासह चित्रवर्मा राजाच्या नगरीकडे निघाला. यावेळी मोठा उत्सव करण्यात आला. विवाह सोहळा पुन्हा संपन्न झाला. चित्रांगद सीमंतिनीला प्रेमभराने भेटला. चित्रांगदाने सीमंतिनीला पाताळातून आणलेले अमूल्य अमृत प्राशन करावयास दिले आणि सोबत कल्पवृक्षाची फळे व अमूल्य भूषणे दिली. त्यांचे तेज दूरवर पसरले होते. अशा रीतीने मोठा आनंद झाला. मोठ्या आनंदाने विवाह सोहळा करून चित्रांगद भाग्यवती सीमंतिनीसह स्वतःच्या नगरीस जाण्याकरता निघाला. इंद्रसेनाने नगरीस गेल्यानंतर आपल्या मुलाला राज्यावर बसवले. चित्रांगदाने सीमंतिनीसह 10,000 वर्षे राज्य केले. सीमंतिनी दर सोमवारी उपवास आणि गौरीहराची पूजा करीत असे, म्हणून तिला हे अभिष्ट प्राप्त झाले. असे हे विलक्षण व्रत आहे. सुवासिनीला याविषयी सांगून श्रीगुरु पुढे म्हणाले, मी सांगतो ते आस्थापूर्वक ऐक. तूही असेच व्रत कर. तुझे सौभाग्य चिरकाल टिकेल. तुला पुष्कळ पुत्र व कन्या होतील. मात्र माझे हे वचन लक्षात ठेव. तेव्हा ते ब्राह्मण दाम्पत्य श्रीगुरूंना म्हणाले, तुमची चरणसेवा हेच माझे व्रत असताना आम्ही आणखीन व्रत कशाला हवे? तुम्हीच आमचे प्राणाधार आहात. तुमच्याशिवाय अन्य काही आम्ही जाणत नाही. तुमचे चरण आमच्यासाठी सर्व काही आहेत. असे म्हणून उभयतांनी श्रीगुरुचरणांना वंदन केले. तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले, माझी आज्ञा म्हणून तुम्ही सोमवारचे व्रत करा. हे व्रत तुम्ही केलेत म्हणजे तुमच्याकडून माझी सेवा घडली असे होईल. तेव्हा त्या दत्तविप्राने पत्नीसह सोमवारचे व्रत करण्यास प्रारंभ केला. त्यांचे माता पिता त्यांना भेटावयास आले. तेव्हा त्या सर्वांनाही श्रीगुरूंची दर्शन भेट झाली. आपल्या मुलाचा आणि कन्येचा सर्व वृत्तांत त्यांनी ऐकला. तेव्हा त्यांनाही अतिशय आनंद झाला. पुष्कळ द्रव्य खर्च करून त्यांनी दानधर्म केला आणि ब्राह्मणांना समाराधना घातली. श्रीगुरूंची पूजा केली. भक्तिभावाने व आनंदाने मोठा समारंभ केला. अशा प्रकारे दत्त ब्राह्मणांचे माता पिता आणि त्याच्या पत्नीचे माता पिता श्रीगुरूंना वंदन करून त्यांचा निरोप घेऊन त्या दाम्पत्यासह आपल्या गावी गेले. या गोष्टीची कीर्ती सर्वत्र पसरली. त्यानंतर त्या दाम्पत्याला 5 शतायुषी पुत्र झाले. ते सर्व श्रीगुरूंचे नामस्मरण करणारे होते. दरवर्षी हे दाम्पत्य श्रीगुरूंच्या दर्शनाला मोठ्या भक्तिभावाने येत असत. अशा रीतीने शिष्यांना श्रीगुरूंचे महात्म्य सांगण्यात आले. हे पवित्र श्रीगुरुचरित्र सिद्धमुनी नामधारकाला सांगत होते आणि तो प्रेमाने ऐकत होता. गंगाधर पुत्र सरस्वती नम्रपणे सांगत आहे की, माझी गुरु परंपरा श्री नृसिंह सरस्वती स्वामींपासूनची आहे. त्यांची कीर्ती आणि त्यांचे ब्रीदच असे आहे की ते तात्काळ प्रसन्न होतात. लोक हो, तुम्ही नीट ऐका, यात कसलाही संशय धरू नका. साखर गोड आहे हे सांगण्याची आवश्यकता ती काय? आणि मनगटावरील कंकण पाहायला आरसा कशाला? जे प्रत्यक्ष पाहता येते ते समजावून देण्यासाठी दृष्टांताची गरज नाही. श्री गुरुयतींची कीर्ती भूलोकी पसरलेली आहे. लोक हो, मी हितवचन सांगत आहे. श्री गुरुनाथांची सेवा केल्याने आपले मनोरथ लगेचच पूर्ण होईल. येथे तर अमृताची पानपोळी घातली आहे. तुम्ही तुमचे समाधान होईपर्यंत त्यांचे गोड घेत राहा. श्री गुरुचरित्र ही कामधेनू आहे. श्री गुरुचरित्र श्रवण केल्यामुळे पतितही पावन होतो. कामधेनू म्हटली की ती इच्छित असे सर्व काही देणारच. असे हे श्री गुरुचरित्रामृत 35व्या अध्यायात सीमंतिनीचे आख्यान सांगते झाले. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृत ग्रंथामधील परम कल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा सीमंतिनी आख्यानाचे वर्णन करणारा हा 35वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.